पाटीलमुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल। नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूल समोरील समस्या गंभीर। बघूया बातमी सविस्तर। मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागत आहे। लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते। शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ही शाळा आहे गावाच्या साईडनं, इकडून एकाकडून शिरसोली रस्ता येतो, तो पण मुख्य डांबरी रस्ता आलेला आहे, आणि इकडून अकोटला जाणारा लोहारी रस्ता तो पण झालेला आहे। परंतु हे दोन्ही रस्ते करत असताना कॉन्ट्रॅक्टरनं या पाण्याची जी व्यवस्था दोन्ही साईडनं करायला पाहिजे होती, दोन्ही साईडनं नाल्या काढून गावाच्या व्यवस्थित बाहेर टाकायला पाहिजे होतं। ते पाणी न झाल्यामुळे जंगलातलं पूर्ण जे शेतातलं पाणी आहे ते सगळं रोडवर येऊन राहिलं। तर प्रॉपर रस्ते जरी दोन्ही साईडनं झाले असले तरी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन्ही साईडनं नाल्या आवश्यक होत्या, किमान गावाच्या मुख्य भागाजवळ तरी त्या आवश्यक होत्या आणि त्याची हे करायला पाहिजे होती। परंतु ते न केल्यामुळे इथं हे पाणी थांबते आणि इथं हे पहिल्या नर्सरी ते 5व्या वर्गापर्यंत शाळा आहे। इथं विद्यार्थ्यांचे खूप हाल आहे। इथं किमान टोंग्याच्या वरती पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप नाहक त्रास सहन करावा लागते। याकडे प्रशासनानं गरजेचा म्हणजे रस्ता म्हणजे याच्यावर लक्ष देणं प्रशासनाचं काम आहे। असं न केल्यास याच्यावर जर तात्काळ कारवाई न झाल्यास पालक म्हणून आम्ही इथं आंदोलन करू आणि प्रशासनाला वेठीस धरू एवढं सांगतो।